रस्त्यावर साचलेलं पाणी पाहिलं आणि मग आम्ही जे केलं ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही। तर विषय असा होता की आजच्या व्लॉगची सुरुवात सर्व जेवण करताना केली। हॉस्टेलवरून येताना दुपारच्या जेवणासाठी जे काही डबा आणला होता ते दुपारच्या इंटरव्हल मध्ये मित्रांसोबत एकमेकांच्या भाज्या आणि प्रेम वाटून खाल्ला। जेवण करून झाल्यावर त्यानंतर आम्हाला चहा पिण्याची खूप इच्छा झाली, त्यामुळे आम्ही चहा पिण्यासाठी जवळच्या रोजच्या ठिकाणावर निघालो। चहा पिऊन झाल्यावर कॉलेज जवळ रस्त्याच्या बाजूला पडलेल्या पावसाचे पाणी खूप साचलेले होते, त्यामुळे त्या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देखील होत होता। पाण्यामुळे रस्त्याच्या बाजूला चालणाऱ्या लोकांना रस्त्याच्या मधातून जावं लागत होतं। त्याचाच विचार करून आम्ही रस्त्याच्या बाजूला साचलेलं पाणी काढून देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर लाकडाच्या मदतीने सोहेलनं बाजूच्या झाडांकडे पाणी जाण्यासाठी एक छोटीशी नाली बनवली आणि ते संपूर्ण साचलेलं पाणी झाडांकडे काढून दिलं। या कामामुळे दोन फायदे झाले। एक म्हणजे जे लोक रस्त्यात साचलेलं पाणी पाहून रस्त्याच्या मधातून चालत होते त्यांच्या जीवाला हानी होण्यापासून वाचली। दुसरा फायदा हे झाला, रस्त्याच्या बाजूच्या झाडांना पाणी सुद्धा मिळालं। नंतर हे काम पूर्ण करून आम्ही प्रथमेशचा ऑटोकॅडचं सर्टिफिकेट आणायला निघालो आदर्श कॉलेज, कारण तिथे आम्ही स्किल्स टेक्नॉलॉजी मध्ये ऑटोकॅड पूर्ण केलं होतं, त्यामुळे सर्टिफिकेट देखील आम्हाला तिथेच मिळणार होतं। सर्टिफिकेट घेऊन कॉलेजला गेलो आणि 3:30 ला कॉलेज सुटल्यावर मी आणि संदीप हॉस्टेलला आलो। जांभुळाचा सीझन असल्यामुळे खूप साऱ्या झाडांना जांभुळं लागले होते। तेच जांभुळं तोडण्यासाठी सर्कस जांभुळाच्या झाडाकडे आलो आणि निवडून काळे जांभुळं तोडले। मी आशा करतो आज केलेलं काम बघून तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये।